तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना गौरी स्पोर्ट्स नेवाळी पाटणवली या दोन संघाविरुद्ध होणारी लढत, जो पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे। रोज 6 मॅचेस होतात, त्या 12:30-1 ला संपतात। आज एक एक्स्ट्रा आहे आणि आयोजकांचा प्रयत्न आज एक संघ क्वालिफाय करू, जेणेकरून सुपट वेळ आहे आणि तिथे कुठेतरी लास्ट रात्रीमध्ये वेळ वाचवता येईल। तर आघाडीची जोडी सरकली मैदानावर। आपण पाहतोय समोर रस्त्याचं काम चालू आहे, वाहनांची प्रचंड गर्दी आणि इथे आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना। पालेश्वरी चषक 2 सामने आतापर्यंत खेळवले गेले। पहिला सामना जिंकला आपण जरूर पाहिलं। या अगोदरच्या मॅच मध्ये नारपोलीनं दुवादार पहिला सामना गोलंदाजीच्या जोरावर जिंकला विरा स्पोर्ट्स किडूकपाडा संघानं। त्यानंतर नारपोली यंगस्टर नारपोलीनं काय बॅटिंग केली, टार्गेट मोठं होतं आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं कुठलंही लक्ष मोठं नसतं। 72 धावांचं टार्गेट ऋषीच्या अनोख्या स्टाईलनं मात्र इम्प्रेस केलं। मागच्या मॅचमध्ये बॅटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिला, नितीन काय खेळला 32। त्यानंतर आपण पाहतोय ते चोख प्रत्युत्तर दिलं नितेशनं आणि दिनेशनं त्याला साथ दिली। 25 खेळला नितेश आणि दिनेश खेळला 22 आणि 72चं जे लक्ष होतं ते नारपोली संघानं। सागर मांडवकर, आपण दोन्ही संघाला विनंती आहे, पहा टाइम अलर्ट असणार आहे, वेळीच बाण ठेवा मित्रांनो। तर नक्कीच पंच आपण जो टाइम अलर्ट करायचा आहे। चला स्पीडअप करा, मॅचचा रिदम तोडू नका, विनंती असेल। 2 सामने अगदी दिनकर बारशे सर वेळेमध्ये खेळवले गेले आणि आज तोच प्रयत्न असेल। फिल्डिंग टीमला सूचना, आता टीम मीटिंगची परवानगी नाही आहे। स्पेशली पाटणवली टीम जवळपास 15 मिनिटं वेस्ट केली। या अगोदरचा मॅच संपल्यानंतर हा सामना सुरू होण्यासाठी पंच इशारा करतात, लेग अंपायर्स टायमर ऑन आहे। टायमर ऑन केलं, सेट केलं। आमचे स्कोरर मित्र टायमर ऑन करा, कारण आता 9:38 जेव्हा पहिला चेंडू पडेल टायमर ऑन होईल, लक्ष असू द्या। सर्व स्टॉल धारकांचा आपण आभार मानूया ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं। पालेश्वरी चषक स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची। ही स्पर्धा सर्वांच्या प्रेमामध्ये पाडली जाते आणि चांगली स्पर्धा जेव्हा होते जेव्हा चांगले प्रेक्षक असतात, चांगला लाईव्ह टेलिकास्ट असते, आमचं चांगलं अतिथी व्यासपीठ कक्ष असतं आणि काही आपण पाहतो नियमावली स्टिक असते, चांगले पंच असतात, चांगले समालोचक स्कोरर असतात। मयूर पाटील आमचे नारपोलीचे युवा स्कोरर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आमचे दोन्ही स्कोरर आता नवीन स्कोरर जॉईंट होतील, जीवन आहेत, या अगोदर होते केतन होते। चला मॅच काय प्रॉब्लेम आहे पाटणवली, तुम्हाला लॉन्स प्रमाणे आयोजक आम्हाला इन्फॉर्मेशन दिल्यात, वेळ देण्यात आले। नक्की दिनकर बारचे सर, आम्ही एक 2-3 दिवसापूर्वी एक स्पर्धा कव्हर करत होतो, तिथे 3 खेळाडू ना मेन खेळाडू संघामध्ये प्रेझेंट झाले नव्हते आणि तिथे चित्र पाहिलं, जेव्हा मैदानावर संघ गेला तो टाइमपास करत होता आणि नंतर समजलं का त्यांचे 3 खेळाडू ऑन दी वेत। कधी कधी हे वेगळे प्रयोग होत असतात, या बारीक बारीक गोष्टी असतात। थोडा एंटरटेनमेंट मॅचकडे आपण जरूर वळतो। बॅटिंग करेल गौरी स्पोर्ट्स नेवाळी, तुफान फॉर्म मध्ये असलेला फलंदाज साहिल आणि धीरज। नेवाळी संघाची रन मशीन आणि धीरज आणि साहिलला माहिती आहे या मैदानावर धावा होतात, या मैदानावर फटके येतात, फक्त थांबून खेळावं लागेल। मागच्या मॅच मध्ये दाखवलं ऋषीनं, देसाईचं दाखवलं, दिनेशनं, नितीननं बॅटिंग करताना नारपोलीच्या नितेशनं दाखवलं। शांत डोक्यानं खेळल्यानंतर या मैदानावर धावा बनतात, हे प्रामुख्याने फलंदाजानं ओळखलं। हा तडाखा आणि फसलाय, बिग 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 विकेट, साहिल पाटील आउट। हॅलो, तर यावेळी आमचे सन्माननीय राजेंद्र पाटील कोळखे इथे या साहेबांचं इथे शिवागमन झालेलं आहे, त्यांचं या पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं राजेंद्र पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे। तर सन्माननीय
भारतीय जनता पार्टीचं दमदार व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी काय पण आणि आपण पाहतो सन्माननीय राजेंद्रदादा पाटील यांचं इथे आगमन झाले। आज आपण पाहतो युवा वर्गाला नेहमी प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व पाहुण्यांचं इथे शुभ आगमन। तर पहिला धक्का मिळाला, बाद झाला साईल सलामीच्या फलंदाजांना मैदानावर महत्त्वाचा असतो। आजकालच्या क्रिकेटमध्ये बघा ताकदवान खेळाडू असतात, प्रचंड प्रतिभावंत खेळाडू असतात, मात्र आता क्रमांक 3 वर आलेत राजेशजी काताराम, संघाचे पुरस्कर्ते, ऑलराऊंडर आहेत, यशस्वी उद्योजक आहेत, क्रिकेटसाठी अनेक वर्ष अविरत सेवा केली। आज यंगस्टारला घेऊन संघ बांधतात आणि चांगली मोर्चेबांधणी त्यांची पाहिली। क्रमांक 3 वर आलेत। क्रमांक 3 वरच्या फलंदाजांना खूप मोठी जबाबदारी असते आणि राजेश काताराम बॅकफुटला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एज लागते, आणखीन एक इम्पॉर्टंट विकेट, आतापर्यंत 2 विकेट मिळाल्या। पाटणोलीच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण। तन्मय पाटील, तन्मयनं ते करून दाखवलं। सुरुवातीला बघा हा चेंडू तन्मयचा राईट अप ओव्हर द विकेटनं स्ट्रेट ठेवला, तो हलकाचा स्विंग झाला, फटका कन्वर्ट झाला नाही, कनेक्शन झालं नाही, 2 धक्के मिळाले आणि आता थोडा दबाव वाढलाय। बॅक टू विकेट साईल नंतर राजेश कातारा यानं पाहिला, आज थोडा वेगळा प्रयोग केला, क्रमांक 3 वर आले। बहुतांश वेळा कधी 4-5 वर खेळताना पाहतो, मात्र आज या मैदानावर आपण त्यांना 3 वर खेळताना पाहिलं। नवीन फलंदाज सरकलाय, महत्त्वाचं असेल। अतुल आलाय, धीरज काताराचं थांबणं आता गौरी स्पोर्ट्स नेवाळीला। जर तुम्ही मैदानावर चिकटून खेळाल ना, शेवटपर्यंत लढाल, आज वीरा स्पोर्ट्स खिडूकपाड्याचा भावेश त्याच पद्धतीनं खेळला, आज तो मैदानावर थांबून खेळला। आज देसाईचा ऋषी असाच खेळला। पालेश्वरी नाईटची 3री रात्र पाहतोय, सुंदर आउटफील्ड आहे, स्पोर्टिंग विकेट आहे, तुम्ही मेहनत करा, तुम्हाला साथ देईल। चांगलं बॅटल रंगतोय। एका बाजूला आपण संघ पाहिला पाटणोली आणि नेवाळी, महत्वाची लढत आहे, कॉम्बिनेशन हवा असतो, चेंज हवा असतो आणि आपण पाहतोय कॉम्बिनेशन मध्ये गोलंदाजानं जे तर आकाश पवार यांच्याकडून विकेट हॅट्रिक 1000 रुपये। तन्मयला आपण जरूर पाहतोय, तन्मय आतापर्यंत 4 चेंडू सिंगल, 2 विकेट, हॅट्रिकच्या मार्गावर होता, डॉट बॉल बघा, समोरून चेंडू पुढ्यामध्ये ठेवतो आणि त्यानंतर यू टर्न देतो, खूप बॉलिंग आहे तन्मय। धावा फलकावरती 1-2 विकेट। धीरज कातारा ओ समोर ठेवलाय, तन्मयची काय दर्जेदार गोलंदाजी, सूर्य अगदी बेधडक स्वरूपाने तो गोलंदाजी करतोय। या बॅटल मध्ये तो प्रचंड प्रतिभा दाखवते आणि आपल्या सुंदर गोलंदाजीनं उभं ठेवलंय, थोडा दबाव वाढलाय। सामना महत्वाचा, पहिल्या फिरतीला 3रा सामना। ओ गुड बॉलिंग, तन्मयनं दाखवली आक्रमकता। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, एकूण धावा दाफलकावरची टोटल 1, केवळ पॉवर प्ले मध्ये 1 धाव। तो पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 1-2 विकेट मिळाले। धीरज काताराचं थांबणं अतुलचं महत्वाचं, मात्र संघ थोडा अडचणीमध्ये। तन्मयने काय गोलंदाजी केली, इफेक्टिव्ह बॉलर ठरला, आपल्या गोलंदाजीचा तंत्रमंत्र त्यांनी दाखवला आणि सुंदर गोलंदाजीनं फलंदाजांना नेस्त नामूद केलं आणि आक्रमक फलंदाजांना कुठे शांत ठेवलं। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, एकूण धावा दाफलकावरती 1-2 विकेट। धीरज काताराला पाहतो, अतुल करंट 100 पाहिला तर आतापर्यंत बॅकफुटला गेले। राकेश कातकरी यांना पाटणोली संघ टॉस जिंकल्यानंतर पसंती दिली फिल्डिंगला, धीरजकडून अपेक्षा वाढल्यात। ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच बऱ्याच वेळा पाहिले, अलीकडच्या काळामध्ये तुमच्या महत्त्वाच्या फलंदाजांना खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात। गौरी स्पोर्ट्स नेवाळी क्लोज कॉल आहे, ताकदवार खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ, क्षेत्ररक्षण उत्तम सजवले,
मात्र इथे गोलंदाज आपण पाहिलं तन्मयने जे एक्सपेरिमेंट केलं कुठेतरी हादरे दिलेत. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाळी शांत डोक्याने खेळावं लागेल. भागीदारी होणं संघासाठी महत्वाचे. ऑन दी राईज या मॅच मध्ये धीरज खेळला तर धावा होतील, अतुल खेळला तर धावा होतील आणि हेच डोक्यामध्ये धीरजला आता थांबावं लागेल. एकूण धावफलक पुढे सरकले 7 धावा. जेव्हा तुम्ही जबाबदारी घेताना तेव्हा तुम्हाला क्रिकेट चांगलं फुलवता येतो. गावासाठी जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळला जातो जबाबदारीनं तुम्हाला खेळावं लागतं आणि आता तेच दाखवते. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. आज बॅटिंग युनिटमध्ये बऱ्याच वेळा आपण धीरजचं योगदान पाहिले या संघासाठी. आता फटका थोडा फसलाय. लॉंग स्टॉप कडे चेंडू ट्रॅव्हल होईल, वेगाने गेलाय, थोडा बॅड लक, मिळतील 4 धावा. स्कोर मूव्स ऑन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश कातकरी. गुड बॅटिंग. इथे मात्र बघा हेच करावं लागेल, हेच करावं लागेल गोलंदाजी करत असताना राकेशला. मात्र बॅटिंग खूप कमालीचे. राकेशचं कमबॅक होणं, कारण आतापर्यंत 6-4. धीरज कातरा 3 मध्ये वैयक्तिक 11 वर खेळतोय. आक्रमण. हा एक विस्फोटक फलंदाज आहे, काही करू शकतो. प्रचंड आत्मविश्वास आणि आपल्या अनोख्या अंदाजानं बघा फटका खेळल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसतोय. मैदानावर त्याला थांबायचे. संघाची जबाबदारी आणि सांघिक भावना खूप महत्वाची असते. चपल आहे, चतुर आहे आणि तेवढा विनम्र सुद्धा. धीरज आक्रमकता आणि आक्रमकतेचं नाव मैदानावर तो खेळतोय. जबाबदारी स्वीकारल्या. फुटवर कमालीचं. राकेशवर दबाव वाढलाय. 6-4-6. आता एकूण धावा 17. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. पालेश्वरी चषक स्पर्धा पाहतो आणि यानंतर पुढचा सामना ऑफिशियली पहिला कॉल करतील दिनकर पारचे सरांना मी विनंती करेन. ओ नंतर ऑफिशियली पहिला कॉल होईल, कारण आज जलद गतीने सामने होतात. सन्माननीय राजेंद्रदादा पाटील या सामन्याचा आनंद घेत असताना क्रिकेट वेडे, क्रिकेट चाहते बघा इथे मात्र नियंत्रण. संयमानं खेळतो, हुशारीनं खेळतो. क्रिकेटमध्ये हेच तुम्हाला दाखवावं लागतं. कधी कधी आपण पाहतो स्वतःसाठी न खेळता गावासाठी खेळणं. यू डोंट फॉर स्लेप, यू प्ले फॉर साईट असं म्हटलं जातं. स्वतःसाठी न खेळता गावासाठी खेळणं. आणि आता धीरजनी ही जबाबदारी 5 मध्ये 18 वर पोहोचलाय. एकटा नडतोय निडर अंदाजामध्ये. राकेश कातकरी पुढचा चेंडू समोर होता, लॉफ करतोय अतिथी कक्षाकडे आणि धावा मिळतील 6 धावा. पुन्हा एकदा भिरकवतोय. बॅटिंग करत असताना फलंदाज खेळतो अतुल कातारा. हा सुद्धा विस्फोटक फलंदाज आहे. मैदानावर जास्त काळ उभा राहिला तो सुद्धा गोलंदाजांना 4 मुंड्या चित करू शकतो. अतुलनं वैयक्तिक 4 चेंडूचा सामना केला. 3 डॉट खेळला, त्यानंतर षटकार आलाय. वैयक्तिक त्याचं योगदान पाहिलं. धीरजच्या वैयक्तिक योगदानामध्ये 2 षटकार 1 चौकार पाहिलं आणि आता धावा बऱ्यापैकी चांगल्या बनवल्यात. 24 धावा धावफलकावर 2 गडी बाद. धीरज कातारा 5 मध्ये 18 खेळतोय. अतुल त्याला साथ देतो. स्ट्रायकर एंडला अतुल. फ्रंट फुटला आला, लाईन पाहिली, मात्र ऑफ स्टंपवर चेंडू गेला बघा, कनेक्शन झालं नाही. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये खतरनाक गोलंदाजी झाली, मात्र त्यानंतर फलंदाज राकेशवर मार बसला. त्यांनी 23 दिल्या बघा. धुळीचं साम्राज्य तिकडे वाढत चालले. कदाचित त्या मेन रोडचं काम चालू आहे, कारण आमच्या आयोजकाने खूप छान नियोजन केलं होतं. समोरच्या साईडला पूर्ण टँकरने पाणी मारलं, मात्र समोर जी रोडवर धूळ आहे ना ती मे बी मैदानामध्ये येते. 2 षटकं संपली. एकूण धावा 24. चला नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. परगे संघाचे कर्णधार आणि तोंडरे संघाचे कर्णधार आपण प्लीज लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आहे की आपण लगेच या. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावफलक पाहिलं तर संघ पोहोचलाय 24 वर. 3 षटकांचा खेळ बाकी. तन्मय आलाय, ज्या तन्मयने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली. पाटणलीकडून तो पुन्हा एकदा षटक हाताळतो. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाही. चेंडू तेवढा बाहेर ठेवला. समोर खेळतोय धीरज.
धीर जबाबदारी चेंडू पाहून तो शॉट सिलेक्शन करतो. आज वेगळ्या अंदाजामध्ये तो खेळण्याच्या मूडमध्ये. तन्मय पाटील डॉट एकूण धावफलक आपण पाहतो 24-2 विकेट तन्मय पाटील. लो फुल टॉस. ओ धीरज नाराज आहे, कनेक्शन झालं नाही आणि फलंदाज झाला बाद. इम्पॉर्टंट विकेट. अतुलवर दबाव वाढेल. अतुलचं थांबणं महत्वाचं. आता 24 वर 3 गडी बाद. चला ऑफिशियली पहिला कॉल केला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 9:52 झालेत. रोज 6 मॅचेस कव्हर होतात. अगदी 12:30-1च्या आतमध्ये टाइम मॅनेजमेंट पालेश्वरी चषकमध्ये आम्ही पाहिले. खूप छान असते. आणि दिनकर बारशे सर कमी अशा स्पर्धा असतात का जिथे फायनलची रात्री एक सेपरेट सामने असतात ज्यामध्ये सुपर 12 सुपर 6 बहुतांश आम्ही पाहतोय आपण स्पर्धा ज्यामध्ये 3 दिवस 4 दिवस. राजेंद्रदादा पाटील कोलकेचे राजकीय क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व. आणि राजेंद्रदादांना माहिती जेव्हा जेव्हापासून या व्हाईट लाईट आल्यात तेव्हापासून नाईटच्या स्पर्धा वाढल्यात. तर 2 षटकं संपली. धावा 24. अतुल आणि पार्थ. ओ सावध फटका खेळलाय. शॉर्ट पॉइंट कडून चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक रेडी आहे. सिंगल मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. किती धावा सेट होतील. 72 कमी पडल्या. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. फर्स्ट मॅच मध्ये टार्गेट सेट केलं होतं जेव्हा बॅटिंग केली. या अगोदर 72 पाहिलं. त्याच्या अगोदर 47 होत्या आणि त्या 47 खिडूकपाड्याने करून दिल्या नव्हत्या. मागे नारपोलीनं 72 चेस केल्या आणि इथे किती टार्गेट सेट होईल याचा विचार होते. थर्ड ओव्हर तन्मय आपल्या कौशल्याने गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थाने चेंडू पडल्यानंतर अँगल होतोय आणि फलंदाजांना कुठली संधी देत नाही. अतुल कातारा 6 मध्ये 6 वर पॉपिंग क्रीजचा वापर करतो. तो चेंडूची पाहणी करतो आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन. यस कनेक्शन होत नाही. पंच जरूर आम्ही पाहतोय. अंपायर सिग्नल येईल. वाईटचा कॉल. तर पडगे संघाने रिपोर्टिंग डन. समोरच्या संघाला आपण विनंती करूया. तिसरं षटक तन्मय पुन्हा एकदा चांगला कमबॅक. आतापर्यंत तन्मयने चेंडू फेकले 4 आणि केवळ धावा दिल्या 3. गुड बॉलिंग. इफेक्टिव्ह ठरलाय. चांगली पायाभरणी केली. आपल्या गोलंदाजीनं मैदानावर त्यांनी दर्जा दाखवलाय. थर्ड ओव्हर लॉफ करतोय. फटका फसलाय आणि विकेट हवी होती ती आणखीन एक मिळाली. अजूनही आकाश हे 5 बाद झाले. धावा धावफलकावरती टोटल आपण पाहिल्या तर संघाची धावसंख्या 27 आहेत आणि गडी बाद झाले 4. इनामन भोसले सरांना आज आम्ही पाहतो ऑफिशियल अंपायर्स. त्यानंतर अनिल टेंबे सर असतील. द्वारकानाथ चौरगे आणि आज आमचे को अंपायर्स त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. धुळीचं सावट थोडं वाढलं गेलं बॅक साईडला आपण जरूर पाहतो. महागुरु आमचे आदर्श यांचे इथे आगमन झालं. अगदी आज सुद्धा भरपूर कार्यक्रम होती डे मध्ये. आज एक स्पर्धेचं ओपनिंग करून आम्ही जरूर पाहतोय. या पालेश्वरी नाईटवर असलेलं प्रचंड प्रेम. महागुरु जॉईन झालेत आणि त्यांचे सारथी शिंदे सरकार त्यांची सुद्धा उपस्थिती पाहतोय. तर थर्ड ओव्हर एकूण धावा धावफलकावरती 27. 4 गडी बाद झालेत. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते गौरी स्पोर्ट्स नेवाली. NK आलाय क्रमांक 6 वर खेळण्यासाठी भागीदारी होऊन 9.53. वीरा स्पोर्ट्स खिडूकपाड्याने 47 डिपेंड केल्या. 72 ठोकल्या. 8 चेंडू राखून नारपोलीनं मागच्या 2 सामन्यामध्ये चित्र पाहिलं. रिव्हर्स अटेम्प्ट क्लीन बोल्ड. ती सुद्धा मधली यष्टी. तन्मयची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. दबाव वाढवला तन्मयच्या गोलंदाजीनं. तन्मय एक प्रमुख गोलंदाज होता. तिथे सावध खेळणं महत्वाचं होतं. साहिलला, धीरजला, राजेश कातरांना, अतुल आणि आता बघा पुन्हा जबाबदारी वाढल्या ती अतुल कातारावर. यस पाणी घेऊन जा. 3 षटक संपले. सन्माननीय योगेश भोईर पडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. व्यासपीठावर आपण इथे पाहतो पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद राजेंद्र पाटील साहेब कोलखे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत
पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश शेठ बुलवेकर आपले स्वागत आहे. सन्माननीय सचिन शेठ भोईर पडगे आणि त्यांच्या समवेत पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक शेठ भोईर यांचं आगमन झालेले आहे. योगेश शेठ भोईर आपलेही आम्ही पालेश्वरी कमिटीच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. तर सन्माननीय अशोक भोईर कोलवाडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलेही सरसे स्वागत आहे. हो टू सागर मांडवकर. तर अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सामना आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स नेवाळे आणि त्यांच्या विरुद्ध पाटणोली. दोन्ही संघ चांगले आहेत, तेवढे प्रबल दावेदार आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत ज्यांनी बऱ्याच वेळा उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट दाखवलं. पाटणोली सुद्धा आपण संघ पाहतो यंग स्टार आहेत, एक्सपिरियन्स प्लेयर. नेवाळी संघामध्ये 3 षटकानंतर दबाव वाढला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव होती, 23 ठोकल्या जेव्हा मैदानावर धीरज आणि अतुल संघर्ष करत होता. आणि आता जबाबदारी अतुलवर पुन्हा एकदा. अतुलला माहिती आहे 1-2 ओव्हरमध्ये जास्त धावा बनवल्या ना का जे टार्गेट प्रत्येक संघाला हवं असतं ते टार्गेट कदाचित सेट होईल. 27 धावा, 5 गडी मात्र एका बाजूला बाद झालेत. एक साईडला लाईनअप होत नाही आहे बॅट्समन. आक्रमण करतोय चेंडू हवेमध्ये. ही एक विकेट हवी होती आणि तो आपण पाहतोय प्रमुख फलंदाज बाद झालाय. 27 वर आता 6 गडी बाद. प्रत्येक फलंदाज ग्रामीणमध्ये हेच करतात. कधी कधी सिंगल डबल विसरल्यानंतर आपण पाहतोय चित्र काय होऊ शकतो याचा प्रत्यय आला. जिथे रन रेट जलद गतीने होता आता प्रोजेक्टेड स्कोअर अशा धावा सुरू राहिल्या तर फक्त 45 होईल, कारण 9ची सरासरी. आकाश आलाय आपण जरूर पाहतोय. आता निशांत झालं. सन्माननीय सचिन शेठ भोईर पडगे यांचं आगमन इथे झालेलं आहे. या व व्यासपीठावर मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे. पुढचा चेंडू योगेश पाटील. पुन्हा एकदा आतापर्यंत योगेश चेंडू पाहिलं. पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली. धावांची लयलूट करावी लागेल. बॅटिंग करत असताना निशान आहे. ओ चढवला आक्रमण डीप कडे वेगाने चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झाली आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा नक्कीच मिळतील. 4 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक पाहिलं तर आता एकूण धावा 31. निशांच्या बॅटमधून तडाखा पाहिला. खेळपट्टीवर जंप बसवावा लागेल. योगेश पाटीलला पाहिलं 2 चेंडू पहिली विकेट चौकार. निशांना सुरुवात केली. आकाश नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. गौरी स्पोर्ट्स नेवाळी 31 धावा. टायमर ऑन आहे. याचा अर्थ असा होईल का तुम्हाला एकत्र येण्याची परवानगी नाहीये वारंवार. योगेश पाटील पुढचा चेंडू. यस एज लागते. फलंदाज होणार बाद. 7वा धक्का. तर 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 31 धावा 7 विकेट. योगेश पाटीलला पाहतोय विकेट चौकार. त्यानंतर विकेट 2 विकेट मिळाले. धावा 4 आहेत. प्रेमाला आकाशवर जबाबदारी असेल. प्रत्येक फलंदाजानं ती चूक केली. एकही थांबला नाही आणि याचं उत्तर 31 वर 8 गडी बाद. 31 वर 8 ऑफिशियली दुसरा कॉल आहे टॉस साठी. तोंडरे आणि पडगे. निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाटणोली 11 पाटणोली हा संघ इथे फलंदाजी करतो. O2 सागर मांडवकर. तर नक्कीच 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 3 विकेट आल्या. योगेशच्या या ओव्हरमध्ये पाहिल्या
चौकारानंतर 3 गुड बॉलिंग दर्जा दाखवला. अक्षरशः मैदानावर जर तुम्ही थांबून खेळला नाही तर परिस्थिती विपरीत होईल आणि तेच पाहिलं. तर इथे निश्चित स्वरूपात बघा गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ सागर इथे फलंदाजी करतो आणि पाटणोली क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतो. नक्कीच आकाशला पाहतोय. गौरी स्पोर्ट्स नेवाळी बॅटिंग करत असताना नील कातारा यंग स्टार आहेत. क्रमांक 10 वर आलाय नील कातारा. जबाबदारी त्याच्यावर सुद्धा असेल. क्लीन बोल्ड मधली यष्टी उडवली. काय गोलंदाजी सूर्य बघा. 31 वर 9 गडी बाद. योगेशसाठी टाळ्या होऊ द्या. पाटणोलीचा योगेश 4 विकेट आणि फक्त 4 धावा. कमी वयाचा फलंदाज होता. त्यांनी लाईन ओळखली. सन्माननीय तुळशीराम भोईर पडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर मनपूर्वक आपले स्वागत आहे. सोनू आलाय. 31 धावा 9 विकेट. अजूनही एक कोर बाकी. अतिघाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं आणि क्रिकेटच्या या हातगाईच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला थांबावं लागतं. तुम्हाला संयमाने खेळावं लागतं. डोक्याने खेळावं लागतं. योगेशचा धूम धडाका 4 विकेट. विकेट क्रमप्राप्त होत असताना गुड बॉलिंग. योगेशची ही हॅट्रिक पाहिली. पायाचा वेध स्टंपवर ठेवला. लाईन चांगली. विभिन्नता जरूर पाहिली. जोरदार अपील झालं. पंचाने ते नाकारलं. 4 षटकं संपली. 31 धावा 9 विकेट. सुरुवातीला पाठलाग चालू होता. धावसंख्या सेट करण्याचा मात्र सलामीवीर काही करू शकले नाही आणि या धावफलकाला कुठेतरी आळा घातला. गोलंदाजानं आपली मनगती ताकद वापरली. तन्मयने पहिल्या ओव्हरमध्ये 1 दिला. 23 सेकंड ओव्हर. थर्ड ओव्हरमध्ये 3. 4 षटकानंतर 31. तर यानंतरची लढत असेल स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तोंडरे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी इथे नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. निश्चित स्वरूपात स्वर्गीय भरत भोईर पडगे क्रिकेट संघ म्हटला तर संघाचे पुरस्कर्ते आहेत भरत शेठ भोईर. आज आपल्यात नाही आहेत परंतु त्यांचे बंधू योगेश शेठ भोईर आणि त्याचबरोबर 4 बांगडी फेम निश्चित स्वरूपात सचिन शेठ भोईर पडगे यांनी पुरस्कृत केलेला आपण संघ पाहतो. स्वर्गीय भरत शेठ भोईर 11 पडगे. अशोक शेठ भोईर कोलवाडी युवा उद्योजक यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर 4 षटकांचा खेळ संपला. 31 धावा 9 विकेट. आकाश पाटीलला पाहतोय. सोनूला पाहतोय. ट्राय करतोय चेंडू डीप पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक रेडी. ओ नक्कीच सिंगल मिळेल. एकीने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. प्रोजेक्टेड स्कोर जर अशा पद्धतीने सुरू राहिला 38. आता मात्र आपण पाहतोय धावा 32. करंट रन रेट पाहिला 7.68. 9 गडी बाद झालेत. कदाचित सोनू आणि आकाशला हीच करावं लागेल. 5 चेंडूचा सामना करावा. किमान 40-45. नेवाळी संघाकडे भेदक मार आहे. गोलंदाजीने ते सामना कव्हर करू शकतात. गोलंदाजी छान पैकी. मात्र समोर पाटणोलीच्या गोलंदाजानं कमालीचं शक्ती प्रदर्शन. तर दोन्ही संघांना रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आम्हाला आयोजकांकडून माहिती मिळते आणि स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस. एकूण धावा 33. 9 गडी बाद. समोर खेळेल आकाश. आक्रमणाचा प्रयत्न. 1 धावेची तयारी. 2 धावा येणार का? मिसफिल्ड झाली. 2 धावा पूर्ण. यस संपूर्ण हे ओव्हर खेळावं लागेल. कदाचित पाठीराख्यांमध्ये ही चर्चा असेल का पूर्ण आपण खेळू. पूर्ण ओव्हर्स कंप्लीट करू. 35 धावा 9 विकेट. आकाश पाटील. सोनू कातारा वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 3 वर खेळतो आकाश आणि त्याला साथ देते सोनू. 3 चेंडू अजूनही बाकी. लॉफ करतोय. धावा बनवणं महत्वाचं आहे आणि तिथे क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. ओ तयारी नव्हती. सोनूनं सांगितलं स्टार्ट हवी होती. सिंगल मिळेल. सोनू येईल स्ट्रायकर एंडला. धावा फलकावरची टोटल 36 आहेत. 36.
सोनूकडून अपेक्षा करतील पाटी राखे त्यांचा चाहता वर्ग त्यांचे खेळाडू. 2 चेंडूमध्ये एकाच 2 फटके आले तर आपण बऱ्यापैकी फाईट देऊ. 36 स्लोवर बनवता फटका बनवण्याचा प्रयत्न बीट होतोय. लास्ट बॉल 36 एकी फलंदाज. कधी कधी असा खेळ होतो जेव्हा तुमची बॅटिंग होत नाही मग तेव्हा असं म्हटलं जातं वेन द स्कोर इज लो क्वालिटी ऑफ क्रिकेट जेव्हा चांगलं पाहायला मिळतो. मात्र आता धावा कमी आहेत. 36 5 षटकांचा सामना. ट्राय करतोय सिंगल जरूर मिळेल. 2 धाव घेण्याची तयारी होती मात्र नाही सिंगलच मिळेल. एकूण धावा 37 37 झालेत. 38 करायचेत तर 38 करायचेत. दुसऱ्या अंकामध्ये बॅटिंग करेल पाटणोले आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वळूया आपण महागुरूंकडे. धन्यवाद. तर इथे नाणेफेक केली जाईल राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे. अर्थात आपण पाहतो सुनीत पाटील इथे आलेले आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे अशी लढत असणार आहे. मी आजच्या प्रमुख पाहुणे आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने राजेंद्रदादा पाटील कोलके यांना इथे आमंत्रित करतो. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस, जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद आदरणीय राजेंद्रदादा पाटील, माजी सरपंच अविनाश बुलवेकर आणि ॲडव्होकेट पवन भोईर या त्रिवेणी संगमला इथे आम्ही आमंत्रित करतो. पालेश्वरी कमिटीच्या वतीने पालेश्वरी गावातील पालेबुद्रुक गावातील ग्रामस्थांचं खऱ्या अर्थाने कौतुक आभार व्यक्त करावे लागेल. चला नाणेफेक संपन्न होत आहे राजेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा कौल स्वर्गीय भरत भोईर पडगे क्रिकेट संघाच्या बाजूने राजेंद्रदादांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाली. संगणक नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमदर्शनी निर्णय काय असणार आहे? फलंदाजी. अनेक ठिकाणी आम्ही पाहतो नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय संगणक स्वीकारत असतो, परंतु आपण फलंदाजी करण्याचा जो निर्णय स्वीकारलेला आहे या पाठीमागचा रिझन अर्थात उद्देश काय असणार आहे? आमची फलंदाजी चांगली आहे. हा पालेश्वरी क्रिकेट संघ पाहतो निश्चित स्वरूपात एक गाव एक संघ ही संकल्पना आहे. पालेबुद्रुक गावातील सर्व आमच्या ऑर्गनायझर कमिटीची आणि त्यांच्या माध्यमातून पर्व 3रं पालेश्वरी चषक आपल्या भेटीसाठी आलेले आहे. स्पर्धा कशी वाटली, काय सांगाल स्पर्धेबद्दल? आम्ही दरवर्षी गेलतो. स्पर्धा अतिशय छान आहे. थँक्यू सो मच. संगणक नाणेफेक गमावलेली आहे. निश्चित स्वरूपात बबल्या नाणेफेक जिंकली असती कोणता निर्णय स्वीकारला असता? मी आज प्रथम फलंदाजी घेणार होतो पण नाणेफेक हारले. गोलंदाजी पण ठीक आहे. तर एकंदरीत कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्की असेल. आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? तुमच्या गावात सुद्धा तुम्ही सुद्धा एक नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहात. पालेश्वरी कमिटी बघा एकत्रित आहे. एक गाव एक संघ ही संकल्पना आपल्याला पालेबुद्रुक गावाची कशी वाटली? नाही, इथं खेळण्यासाठी तोंडरा टीम कधी पण उत्सुक असतो. कधी पण फोन करतो आम्ही. शिवादादाला झाला, प्रदीप दादाला आला. आम्ही नेहमी खेळण्यासाठी इथे उत्सुक असतो. थँक्यू सो मच. तर संघनायक दोन्ही संघनायकांचा इथे सन्मान केला जाईल. प्रथमतः आपण राजेंद्रदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. राजेंद्रदादा पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. मी सन्माननीय स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी दिलीप शेठ भास्कर, माजी सरपंच आणि त्यांच्या समवेत एकच नाद बैलगाडा शर्यत युवा उद्योजक महेश शेठ पवार या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते राजेंद्रदादा पाटील यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर दोन्ही क्रिकेट संघाच्या संगणकांचा सन्मान इथे होईल. प्रथमतः आपण तोंडरे राधाकृष्ण क्रिकेट संघ सुनीतचा आपण इथे सन्मान करू. वैष्णव या बघा, संगणक या सन्मानित केलं जाईल. सुनीत एक आक्रमक फलंदाज आहे, बाबल्या म्हणून परिचित आहे. प्रेमाने खऱ्या अर्थाने त्यांना आपण संबोधतो आणि त्याचा यथोचित सन्मान आमचे संदीप शेठ म्हात्रे पालेश्वरी कमिटी ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे संघनायकाचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. वोटो कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा बोलूया. यापूर्वी आवाज आपण सागर मांडवकर यांचा ऐकलं. आता बोलणार आहोत सौरभ पाटील मॅन फ्रॉम दैसर यांच्याकडे आपण बोलूया. थैंक यू सो मच डबल इन द केसरी महागुरु. अल्लाह तमाम लड़क्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. तुम्ही स्पर्धा पाहता पालेश्वरी चषक 2025 भव्य दिव्य ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुमचं सर्वांचं चाहता वर्गांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स ऑफ क्रिकेट. गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल. दिशा पाहावी लागेल खराब
ऑफ स्टंपला सोडून जाणारा बॉल, पंचाचा इशारा वाईड बॉल आला, अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं इथे श्री गणेश ओपन झालाय. तुम्ही पाहताय टीम पाटणोली संघ. इथे तुम्ही पाहता हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. लोअर फुल टॉस बॉल चला मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगल. सिंगल इथे खेळला सुरुवात केली विशाल पाटीलनं. संघ जाऊन पोहोचला धावा धावपलकावरती 2 या आकड्यावरती. 38 धावेचं लक्ष पार करायचं उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना पाटणोली टीमला. इथे मॅच स्लो स्कोरिंग असती तरी अशा मॅचेस बनतात क्रिकेटमध्ये. बनवावी लागेल, बॉलिंग चांगली फेकावी लागेल. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये लेफ्टी गोलंदाज आहे. पडल्यानंतर अँगल पा लेफ्टीचा. बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही पाहता सोनू काथाराला अँगल पाहू शकाल. हे तर खरं वैशिष्ट्य आहे 24 लाईव्हचं. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं हा लेग ब्रेक होता. ही जादू आहे बोटांची, ही कमाल आहे बोटांची. आणि तेच करत असताना सोनू काथारानं हा ठोकलाय. तुम्ही पाहता डॉट बॉल. इथे डॉपेज विकेटचं बदल झालं. पहिला धक्का पाटोली संघाला लागला. 2 वरती पहिला धक्का राकेश. बॅक टू द आउट. तर तोंडरे क्रिकेट संघाचे सिनियर क्रिकेटर प्रमोद पाटील आपण जर इथे उपस्थित असाल तर व्यासपीठावर या. ॲडव्होकेट पवन भोईर तुम्हाला खऱ्या अर्थाने ते इन्व्हाइट करतात. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. आता जे नाणेफेक संपन्न झाली राधाकृष्ण क्रिकेट संघाचे संघनायक निश्चित स्वरूपात आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय भरत भोईर पडगे. भरत भोईर क्रिकेट संघाचे संघनायक वैष्णव भोईर पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिलीप शेठ भोईर यांचे सुपुत्र. त्यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय भरत भोईर 11 पडगे क्रिकेट संघाने स्वीकारलेला आहे. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हा बॉल खूप चांगला तुम्ही पाहता शॉर्ट ऑफला. या बॉलवरती मिळती आहे ती सिंगल. सिंगलच्या बरोबरीने यशस्वी षटका ही सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालं. इथे लक्ष पार करायचं होतं 38 धावेचं. अवघ्या 3 धावेचं षटक तुम्ही पाहिला सोनू काथाराचं. आणि आता समीकरण तुमच्या समोर असणार आहे. बॉल शिल्लक 24 मध्ये बनवायच्यात 35. मॅच बनू शकते. पहिली मॅच तुम्ही पाहिली किडूकपाडा आणि डोंगरीचा पाडा या 2 टीम मध्ये. जिथे 18 मध्ये 22 करायच्या होत्या डोंगरीचा पाडा टीमला त्या करता आलं नाही. याचं कारण साहिल उलवेकरची गोलंदाजी, त्यानंतर भावेश उलवेकर, त्यानंतर अक्षयची गोलंदाजी खूप काही सांगून गेली डोंगरीचा पाडा टीमला. आणि तिथून खऱ्या अर्थानं मॅचला टर्न दिलं ते विरा स्पोर्ट खिडूकपाडा टीमनं. आणि या मॅच मध्ये मजा येईल का? लो स्कोरिंग सामना जरी असला असे सामने रंगतदार होतात. हेच सामने प्रेक्षकांना पाहायला भेटतात. आणि या मॅच मध्ये कोण जिंकेल प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल या मॅच मध्ये. कारण की स्पर्धा म्हटली तर पालेश्वरी चषक 2025 तिसऱ्या वर्षांमध्ये ट्रॉफ्या पाहतात. त्या ट्रॉफ्या पाहताच त्या नक्कीच आम्ही त्या ट्रॉफ्यांच्या देखील प्रेमात पडलो. अशा ट्रॉफ्या आणि आयोजन म्हटलं तर प्रेक्षकांची भरघोस अशी गर्दी तुम्ही पाहता. खूप चांगले प्रेक्षक आज मॅचला पाहतात. त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडल्यात 24 लाईव्हच्या माध्यमातून टीव्ही वरती स्मार्टफोनवरती त्या मायबाप प्रेक्षकाचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. जाऊयात लगेचच मॅचकडे. P2चा दुसरा षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला P2च्या दुसऱ्या षटकामध्ये प्रेम काथारा.
प्रेम सज्ज झाला दुसऱ्या षटकामध्ये 24 मध्ये 35 करायच्यात या मॅच मध्ये P2 चा दुसरा षटक प्रेम सज्ज समोर बॅटिंग साठी तुम्ही पाहता विशाल पाटीलला तन्मय पाटीलला आडवा बॅटनं स्वागत केलाय प्रेम काथाराचा ठोकला मिड विकेट सीमा पार बिग 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 षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती जनसंख्या तुम्ही पाहता 9 या आकड्यावरती कशा रीतीने तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून शफल झाला बॅटच्या रेंज मध्ये आला टप्पा तुम्ही पाहिला त्याचा जसा टप्पा आला बॅटवरती मिड विकेटला क्लिअर करणारा हा षटकार पाहिला षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 9 या आकड्यावरती 9 धावा धावपलकावरती स्वागत केलं प्रेम खातारा कम ऑन द ग्राउंड का फडका होता आज आवाज ऐकता आमच्या सोबत या स्पर्धेची तिसरी रात्रीमध्ये सागर मांडवलकर एक मराठीचा जबरदस्त आवाज आणि महागुरु डबल हिंद केसरी दिनकरजी बारशे सर असतील आमचे शिंदे सरकार हे देखील तुम्ही त्यांना देखील कॉमेंट्री करताना आता पाहणार आहात षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन वॉड ऑफ पंच बॉल चला डीप कव्हर पॉइंट सीमा पार नेत्र फटका बॉल डीप कव्हर पॉइंट सीमा पार भेदून फाडून ठोकला हा षटकार नंतर दमदार दर्जेदार चौकार फटका पहा रिप्लायच्या माध्यमातून बॅकफुटला आला थोडा बाहेर बॉल फेकला होता शटलापासून दूर त्या बॉल पर्यंत गेला शेवटच्या मुवमेंटला खऱ्या अर्थानं फिंगर बॅटचे रोल केले का फटका होता अप्रतिम अप्रतिम नजाकत तुम्ही पाहिली या फटक्यामध्ये तन्मयची आणि त्यांना ठोकला हा डीप कव्हर पॉइंटला सीमा पार चौकार चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 13 धावा धावपलकावरती पुढचा बॉल उडवला फिल्डर कोणताही नाहीये पॉवर पे पिडूचा योग्य देवा फॉर फ्लाइट एट वाईट हिट हा धमाका पाटलोली तन्मय पाटीलचा ठोकला मिड विकेटला षटकार का बॅटिंग चालू आहे पहिल्या षटकामध्ये अजित धावा आल्या नव्हत्या या षटकामध्ये धावा याला कारण की प्रेम काथारा वरती टार्गेट केलाय तन्मय पाटीलनं हे सर्व कटआउट तुम्ही पाहता मान्यवरांचं नक्कीच या स्पर्धेला ते जरूर फेट देतील हे प्रेम आहे पालेश्वरी पालिवृदुकचं तुम्ही पाहता धावा धावपलकावरती 19 हॅलो पाटणोली क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो गोलंदाजी करताना आपण गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ आपल्याला इथे बघायला मिळतो अतिशय एक प्रतिभाशाली लढत आपल्या भेटीसाठी आलेली आहे ते व्यासपीठावर आम्ही पाहतो महेश शेठ पवार एक माहिती आम्हाला तिथे देतात की आमच्या व्यासपीठावर गेली 35 वर्षे ज्यांनी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळामध्ये अविरत सेवा केली असे माजी सेवानिवृत्त अधिकारी आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक सुरेश शिंदे सर इथे उपस्थित आहेत आमच्या दिनकर बारशे यांच्या समवेत चर्चा करतात त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो 19 धावा धावपलकावरती 21 बॉल 19 अजूनही गरज आहे गौरी स्पोर्ट निवाली फिल्डिंग करते बॅटिंग साठी पाटणोली टीम तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल बाद सातला कडा बॉल मागे चालला लेग स्लिपला फिल्डिंग बॉल स्टॉप केले जात आहे तरी ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे उत्तर विभाग खऱ्या अर्थाने आमचे 40 प्लसचे अध्यक्ष प्रीतम पाटील पडगे यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या समेपेत आपण पाहतो इथे संतोष भोईर पडगे एक सिनियर क्रिकेटर यांचं इथे आगमन झालेलं आहे पालेश्वरी कमिटीच्या वतीने पालेश्वरी चषक स्पर्धेत आपलं स्वागत आहे फटका उडवला बॉल बॉडी लाईनच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर आहे जजमेंट अप्रतिम पकडला शेल लागला मात्र धक्का दुसरा टीम पाटोळी संघाला 19 वरती फलंदाज बाद
संतोष भोईर कोलवाडी आणि रघुनाथ भोईर पडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे अजयदादा मोरावकर आणि महेश शेठ पवार तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात, यावं मनपूर्वक आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश पाटील. अपील तुम्ही पाहिली, सांगतात पंच, बॅटचा कडा लागला. अशोक उलवेकर सर तुम्ही पाहता, अनिलजी टेंबे सर, आणि एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर लक्ष 38 होतं. धाबा धावपल कापरी तुम्ही पाहता 20. येणाऱ्या बॉल शिल्लक 18 मध्ये बनवायच्या. धाबा 18. चेंडू आणि निश्चित स्वरूपात सौरभ पाटील जर आपण विचार केला 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी ते पाटणोली 11 पाटणोली क्रिकेट संघाला 18 धावांची गरज आहे. म्हणजे येणारे जे षटक आहे ना, दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ आणि पाटणोली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण षटक असणार आहे निश्चित स्वरूपात. कारण 18 चेंडूमध्ये जे समीकरण तयार झालेले आहे, 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाटणोली 11 क्रिकेट संघाला 18 धावांची इथे गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 18 बॉलमध्ये 18 धावेची गरज. कुंदनजी पाटील जे काटपोलीचे ते देखील या मॅचला एन्जॉय करतात. आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली झाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आहे. सुनू काथारा कौतुक करू त्यांचं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा 1 विकेट. आणि पुन्हा एकदा त्याला कॅप्टन आमंत्रित केलं, कारण की बॉल टू रन इक्वेशन आहे. चांगला गोलंदाज आहे, लेफ्टी आहे. अँगल पहा, बॉलची ऍक्शन तुम्ही पाहू शकाल. खोदून काढला या बॉलला, बॉल चालला लॉंग ऑफला. तिकडे फिल्डर आहेत. या बॉलवरती मिळतीये 1-1 न पाटणोली संघाची धावा. धावसंख्यावरती तुम्ही पाहताय 21 वरती. बॉल शिल्लक 15 बॉल अजूनही 17 धावेची गरज आहे. या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. या षटकातील पुढचा बॉल स्टेप आउट झाले. बॉल चालला लॉंग ऑफला. ऑलरेडी कारफेट. या बॉलवरती मिळती आहे सिंगलला जास्त प्रमोट केलं जात आहे आता पाटणोली टीमच्या बाजूनं. गौरी स्पोर्ट निवाडी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली जाते. सोनू कातारेचं कौतुक करू. पहिल्या षटकामध्ये आला P1च्या अवघ्या 3 धावे षटक 1 विकेट. आणि प्रेम कातारा अपकमिंग स्टार आहे, थोडा मागडा ठरला. कमबॅकिंग षटक हवं होतं. 17 धावा खर्च केल्या. फडका चांगला एक्स्ट्रा कव्हरला वन शॉट. बॉल चालला ऑल गारपेट जमिनीशी वारथार करत असताना सीमा पार आलाय चौकार. फडका लाय जवाब होता. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही फडका पाहू शकाल. 24 लाईव्हच्या माध्यमातून बॅकफुटला गेले. 5 पुढे आणला. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कोणताही नाही. गॅप कितना मोठा शोधला बॅट्समननं. षटकातील पुढचा बॉल यो मैसा डेफिनेटली मधली अष्टी वाकवली, घेतली, चुंबन केली. 21 विकेटचं पतन. आणखीन एक विकेट सोनू काथाराला. आणि अशा रीतीनं तुम्ही पाहता 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 26 या आकड्यावरती. चला स्पीडअप लगेचच करायची आपल्याला. क्षेत्ररक्षण रचना गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ रचना करायची आहे. आज एक संघ मात्र निश्चित स्वरूपात सुपर 6 कडे खऱ्या अर्थाने वाटचाल करणार आहे. 2 दिवस आपण बघितलं सुपर 12, परंतु आज सुपर 6 निश्चित स्वरूपात O2 सौरव पाटील धावा आणि चेंडू. O2 12 बॉल 12ची अजूनही गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन. जीवन मात्रे आमच्या उजव्या बाजूला गुणलेखाच्या भूमिकेमध्ये तुम्ही त्याला पाहता.
त्याच्यानंतर तुम्ही पाहता अजित अगलावे 12 मध्ये 12 करायचे आहेत विजयासाठी पाटणोली टीमला. गौरी स्पोर्ट निवाली आणि पाटणोली अशा दोन टीम मध्येही तुम्ही मॅच पाहता. 12 बॉल 12 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय चौथ्या षटकामध्ये अतिश काथारा. अतिश सज्ज झालाय चौथ्या षटकामध्ये. बॉल टूर आणि इक्वेशन या मॅच मध्ये तुम्ही पाहता. हे षटक महत्वाचं आहे. फटका फसला झेलची शक्यता. झेल घेणार कोण इथे मिड ऑफचा फिल्डर जजमेंट अप्रतिम. वॉट अ कॅच. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागला वाटोली संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी आला तुषार पाटील. 6व्या क्रमांकावरती. 11 मध्ये 12 करायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. धावा बनवाव्याच लागतील. या षटकामध्ये अतिश काथारानं कमी धावा खर्च केल्या. शेवट षटकामध्ये मॅच येईल का. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तेज तर्रार इथे यस्ता वाखवल्या जातात. आणखीन एक विकेटचं पतन. तुषार में आया धक्के पे धक्का. आल्या पावली माघारी. आणखी एक फलंदाज बाद. डीजे सन्माननीय अमोल पाटील पडगे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. सूरज एसडीसी देखील आता लय मध्ये आलाय. बऱ्याच वेळानंतर तो कुठे गायब होता या संगीतानंतर तुम्हाला समजलं असावं. आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 10 बॉल मध्ये 12ची असूनही गरज आहे मागुरू सर. मॅच जबरदस्त तुम्हाला पाहायला भेटते. कोण जिंकेल ह्या मॅच मध्ये. 10 बॉल 12 धावेची गरज. अतिश काथारा कमबॅक करेल का या षटकामध्ये. हे क्रिकेट आहे. अनिश्चितांचा खेळ आहे. सड्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. जसा सड्डा रंग बदलतो तसा क्रिकेट देखील रंग बदलत असतो. पण या मॅच मध्ये जिंकणार कोण. 10 मध्ये 12 करायचे आहेत अजूनही. या षटकातील पुढचा बॉल. नवीन फलंदाज संदीप पाटील. उडवला बॉल. चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर पोचतील का. सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस. रनआउटची संधी निर्माण झाली असती. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच थोडा डिफिकल्ट होता पण अशा मोमेंटला झेल घेणं खूप गरजेचं असतं. तिसरा परिणाम सोडलेला 4 वरती झेल. त्यानंतर 264 बनल्या. इथे करायच्या 9 बॉल 11. संधी इथे दिली आहे. संदीप पाटील आयुष्यमान भवचा आशीर्वाद जरूर दिलाय. या मॅच मध्ये कोण जिंकेल मॅच. 9 बॉल 11. 9 मध्ये 11. षटकातील पुढचा बॉल. खोदून काढला बॉल. चालला लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहेत. मिसफील्ड झाली आहे. सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. थ्रो खराब फिल्डिंग. अशा मोमेंटला धावा वाचवायच्यात गौरी स्पोर्ट निवालीला आणि धावा दिल्या जातात. या 2 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती. 29-38 धावेचं लक्ष जरी असलं तरी गोलंदाजी आमची ताकद आतापर्यंत सादर केली आहे गौरी स्पोर्ट निवालीनं. पण पाटणोलीचे 5 फलंदाज बाद झालेत. विकेट हव्यात निवाली संघाला. या मैदानावरती समीकरण 8 मध्ये 9 धावा. अशा संगल टेबल तुम्हाला वाचवायचे. एक धाव खूप महत्वाची आहे. ती धाव तुम्हाला वाचवायची आहे अशा मोमेंटला. आणि इथे कुठेतरी फिल्डिंग थोडी खराब होतीये. 29 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. बॅटचा टॉप एज. झेलची शक्यता. सोडलाय झेल. हे दबाव हे दडपण गौरी स्पोर्ट निवालीवरती.
आणि झेल खेळायला हवा होता. लेग स्लिपचा फिल्डर कॉलिंग दिली. असं वाटलं की विकेट किपर खेळ घेतील की मी घेणार, याच्यामध्ये कॉन्टिंग नव्हतं. पण लेग स्लिपचा फिल्डर पुढे आला आणि झेलपर्यंत पोहोचले. हाताला स्पर्श झाला, त्यानंतर बॉल जमीनला दान झाला आणि या बॉलवरती मिळती सिंगल. 7 बॉल 8 अजूनही करायच्यात. काय सांगायचा, कॅच सोडली दादा. 7 बॉल मध्ये आता 8 करायच्यात. एक डॉट बॉल हवा टीम गवरी स्पोर्ट निवालीला. 7 बॉल 8ची गरज आहे. या षटकातील पुढचा बॉल. विकेट कीपर पीच झाले. इथे तुम्ही पाहता डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि हा बॉल वाईड बॉल घोषित केला. 1+1 2 धाबा 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरी तुम्ही पाहता 32 वरती. आता समीकरण 7 बॉल 6ची गरज आहे. 7 मध्ये 6 बनवायच्यात विजयासाठी पाटणोळी संघाला. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर प्रतीकला तुम्ही पाहता उडवलाय बॉल. मिस टायमिंग. लॉंग ऑनला फिल्डर हाताचा पिसाला फुलवला, त्यामध्ये बॉलला विसावला. धीरज काठारानं पकडला इशेल. विकेटचं पतन. आणखी एक धक्का. मुलवेकर तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. देशी मध्ये आलाय तो थांबाचा नावच घेत नाही. मॅच देखील तेवढीच क्लोजली आहे. 6 मध्ये 6 बॉल टू इक्वेशन. हरलात तरी चालेल पण समोरच्याला आयुष्यात कधी न वाटेल असं हरलात. या मॅच मध्ये कोण जिंकेल? 6 मध्ये 6 करायच्यात. या मॅच मध्ये कोण जिंकेल? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला धीरज काथारा. धीरजनं बॅटिंग 18 धावेचं योगदान दिलं. आता त्याला 6 धावा डिफेंड करायच्यात. या मॅच मध्ये 6 धावा डिफेंड होतील का? गोलंदाजी करेल का? तो सज्ज झाला धीरज. धीरज काथार सज्ज झाला. 6 मध्ये 6 डिफेंड करायच्यात. गोलंदाजीसाठी षटकातील पहिलाच बॉल. आडवा बॅटनं खेचला बॉल. चला बॉन्डलाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न. इथे रन आउट. गरज होती का? थ्रो ॲक्युरेट आला. इथे तुम्ही पाहता नो स्ट्राईक केला. रॉकेट थ्रो आणि फलंदाज बाद. सातवा धक्का. 5 बॉल 5 रन. इक्वेशन तुम्ही पाहता. पाटणोली त्यांना फाईट करते. गवरी स्पोर्ट निवाली या 2 टीम मध्ये ही मॅच पाहता. खूप चांगली मॅच, रंगतदार मॅच. 7 फलंदाज बाद झाल्यात आणि 5 मध्ये 5. मेहनत, जिद्द, चिकाटी गवरी स्पोर्ट निवाली करते. त्यांना माहिती आहे स्पर्धा तेवढी माना सन्मानाची. आणि पालेश्वरी चषक 2025च्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचं स्वागत करू.
बॉल टू रन इक्वेशन. धीरज काथारला विकेट हवा. एखादा मोठा फटकावा पाटोलीला येईल का तो. इथे तुम्ही पाहता धाव घेण्याचा प्रयत्न जरूर चालला आणि या बॉलवरती मिळतीये ती सिंगल. सिंगलनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 34 या आकड्यावरती 38 धावेचं लक्ष जरी असतं त्या लक्षाला आता किती मोठं केलंय गौरी स्पोर्ट निवालीनं. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 4 मध्ये 4 बनवायच्यात. मॅच खूप महत्वाची आहे. विकेट लवकर गेलेत. 38चं लक्ष होतं. पाटोली टीम समोर मोठे फटक्याच्या नाण्याच्या त्यामध्ये विकेट लवकर गेलेत. 4 मध्ये 4 बनवायच्यात. षटकातील पुढचा बॉल फटका खोदून काढलाय. झेलची शक्यता. लॉग ऑनला टिपलाय झेल. विकेटचं पतन आणि लागणारा 8वा धक्का पाटोली संघाला. मध्ये सामना सुरू असताना मैदानाच्या आतमधून कोणीच प्रेक्षकांनी शिरकाव करायचा नाहीये. सामना वर्तमान लढत सुरू आहे. अतिशय दमदार लढत आपल्याला बघायला मिळतो. हो टू सौरभ पाटील दैसर. महागुरु सर मॅच होती कुठे आली कशी. लो स्कोरिंग मैच है. 8 विकेट गेल्यात. 3 मध्ये 4 करायच्यात. रोगी को तो दवा चाहिए और जोगी को तो जब चाहिए. हम तो क्रिकेट के पुजारी है. हमें तो एक ट्रॉफी चाहिए. का मॅच रंगली आहे या दोन टीम मध्ये. आता बनवायच्यात धावा. 3 बॉल 4 ची गरज. बॅटिंग साठी आलाय नवीन फलंदाज आयुष म्हात्रे. अपकमिंग रायझिंग स्टार आहे. आयुष कडे हिरो बनण्याची संधी आली आयुष आणि ते तुला बनायचं या मॅच मध्ये. फटका इथे फसलाय की काय. बॉल नोमॅन्स लँड मध्ये एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न. तो रॉकेट आलाय. चेसमेंट जजमेंट चुकलं राजेश काथाराचं. कुठेतरी या मॅच मध्ये तो रॉकेट आला होता. स्टंप टू स्टंप आला होता पण गॅदर करता आला नाहीये. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 2 बॉल 2 धावेची गरज. 2 मध्ये 2 बनवायच्यात या मॅच मध्ये. दोन्ही टीम संघर्ष करतात का मॅच तुम्ही पाहता. अशा मॅचेस मध्ये नक्कीच टीम भेटणं टीम मीटिंग घेणं फाक पाडतात. 2 रन 2 बॉल मध्ये. मॅचचा रिदम तोडू नका प्लीज. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. मॅचचा रिदम तोडू नका. 8वा T20 ची मॅच जिथे 30 मध्ये 30 हव्या होत्या. रिषभ पंतच्या पायाला लागल्याचं नाटक केलं. मॅचचा रिदम तोडला. क्लासेन्स ऑफ छक्के चौके मारत होता तो थांबला गेला. लगेच पांड्याने त्याची विकेट काढली. म्हणून मॅचचा रिदम तोडू नका प्लीज. लगेचच मॅच सुरू करूयात. 2 बॉल 2 ची गरज या मॅच मध्ये. खूप चांगली मॅच तुम्ही पाहता. 2 बॉल मध्ये 2 हव्यात. कोण जिंकेल पाठवली की गौरी स्पोर्ट देवाली. एकदा मॅच आवडली असेल जोरदार टाळ्यानं स्वागत करूया. दोन्ही संघांचा संघर्ष चालला. 2 बॉल 2 रन. इथे तुम्ही पाहताय धाव पूर्ण होईल का रनआउटची संधी. इथे तिसरे पंचांकडे लगेच आपण जाणार आहोत. तिसरे पंच डिफिकल्ट आहे आणि लगेचच आता जाणार आहोत तिसऱ्या पंचांकडे. बॅट राउंडिंग झाली आहे का अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच भेटतील. 2 मध्ये 1 हवी होती. नोट आउट आहे. इथे आता समीकरण 1 बॉल 1 रन. हे तर खरं वैशिष्ट्य आहे पालेश्वर चषक 2025 मध्ये. पाटणोले आणि तुम्ही पाहताय गौरी स्पोर्ट नेवाली मध्ये का मॅच लागली आहे. शेवटचा 1 बॉल 1 रन. लो स्कोरिंग मॅच होती असं वाटलं. 38 धावा सचेत होत्या. याच्या अगोदरच्या धावेचं लक्ष होतं. असं कोणाला वाटलं होतं की 1 बॉल 1 ची मॅच येईल. वॉट अ मॅच. सस्पेंड मॅच. बसलेले प्रेक्षक उभे राहतील. उभे राहिलेले प्रेक्षक आता टाचांवरती राहतील. आणि इथे मात्र पाहता धगधग 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 आणि प्रेक्षकांना मंद मोहित करणारा हा सामना. 1 बॉल 1 रन. एकदा मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या स्वागत करूया
दोन्ही संघांचं एकच सांगे, दोन्ही संघांसाठी संघर्ष के अंदर से अपने हौसले कमजोर होने मत देना। वक्त का ग्रंथो सूरज और चांद भी झेलता है। कौन जिंगेल, पाटोली की नेवाली, नेवाली की पाटोली। एक बॉल एक रन, एक रन एक बॉल। पालेश्वरी चषक 2025 मध्ये आउटस्टँडिंग मॅचचा दर्जा काय क्रिकेटचा एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांसाठी। मित्रांनो, मोदी सरकारनं जीएसटी लावला असतं, टाळ्या वाजवल्या नसत्या। एकदा क्रिकेट आवडला असेल, टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत। एक बॉल एक रन, व्हाट अ मॅच, सस्पेंड द मॅच। एक बॉल एक रन आणि इथे तुम्ही पाहता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा रीतीनं मॅच जिंकली आहे टीम पाटोली संघानं। खूप खूप अभिनंदन। हार्ड लक बॉयज टीम। गौरी स्पोर्ट निवाला आणि हरलात पण वागा सर्कल लढलात, काही हरकत नाहीये। आयुष्यात चढ उतार येत असतात महागुरु सर, पण एका हारनं कधी माणूस संपत नसतो। दुसऱ्या टुर्नामेंटसाठी राजेश शेठ गातारा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ। ओ टू महागुरु। थँक्स सौरभ पाटील। आता जी लढत झाली अतिशय दमदार आणि प्रेक्षणीय लढत, जशा तसे प्रत्युत्तर दोन्ही क्रिकेट संघाच्या मार्फत आपल्याला इथे बघायला मिळालं आणि या लढतीमध्ये पाटणोली क्रिकेट संघाने विजय संपादित केलं, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचा मी पालेश्वरी कमिटीच्या वतीने अभिनंदन करतो आणि गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाने सुद्धा एक चांगली कडवी झुंज दिली। स्पर्धेत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं। आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। तर सन्माननीय योगेश भोईर पडगे आणि संतोष भोईर सिनियर क्रिकेटर या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल।